घालून साडी लाल गुलाबी वाढ करू तुझे मोरनीशी चाल. ऐक ना दादा. हा बोल ना. दादा ही मला सगळी लोक बोलतात की तू गांजा पिऊन रील बनवते. आता तू मला सांग, या गुलाबी साडी ह्या गाण्यावर मी गुलाबी साडी घालूनच नाचते ना? हे बघ. हा दाखव. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. ओ गांजा गांजा. ओ गांजा गांजा. नमस्कार. युट्यूब देवता आणि व्ह्यूअर्सना विनम्र अभिवादन करून आशिष मराठी तुमच्या समोर सादर करीत आहे. तर बऱ्याच दिवसांनी मी ही व्हिडिओ अपलोड करतोय. मान्य आहे मला की माझी चूक झाली की मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतोय, पण चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग तर आज मी बोलणार आहे गांजा पिऊन 24 तास भंड असणाऱ्या एका मादीबद्दल, जी घरात कमी जंगलात जास्त आढळते. आणि ह्या मादीचं वैशिष्ट्य असं आहे की ती मुतारीवरचे सुविचार वाचून त्याच्यावर रील बनवते. आणि त्या मादीचं नाव आहे प्रांजली वाघ. समजा तुम्ही आणि तुमचा मित्र एका घनदाट जंगलात गेले आहात. दुपारची वेळ आहे. तुम्ही चालताय 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 तेवढ्यात तुम्हाला एक समोर मुलगी दिसली. ती पुढे चालते, तुम्ही तिच्या मागून चालताय. पुढे मागे पुढे मागे पुढे मागे आणि अचानक तिने मागे पाहिलं. नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात. झालं, संपलं. अगं तुझ्या वाक्यापेक्षा माझ्या व्हिडिओचं टायटल मोठं आहे. इन्फ्लुएन्सर मोठे नसतात तर त्यांना फेम देणारी पब्लिक मोठी असते. जय हिंद दोस्तो. हे असं रस्त्याच्या बाजूला कचऱ्यामध्ये रील काढू नको, नाहीतर तिकडून महानगरपालिकेची गाडी येईल आणि त्या कचऱ्यासोबत तुला पण घेऊन जातील. आयुष्य नावाचा स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवतो, आयुष्य नावाचा स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवतो आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात तेच म्हणजे मित्र होय. वा, काय कमाल वाक्य बोललीस. आयुष्य म्हणजे लो बॅटरी, मग नातेवाईक म्हणजे चार्जर आणि मित्र म्हणजे पॉवर बँक. मैत्री या नात्याची खूप तू चांगली उपमा दिलीस, पण तुझं तोंड पाहून मला असं वाटतंय की तुझी लो बॅटरी झाली, तुला कोणी चार्जर पण दिला नाही आणि तुला पॉवर बँक पण मिळाला नाही, म्हणून तू लवकरात लवकर स्विच ऑफ हो. इंसान कर्म करने में अपनी मनमानी कर सकता है, लेकिन फल भोगने में नहीं. काय? लेकिन फल भोगने में नहीं. नाही नाही येत हिंदी बोलता. अगं मग मराठीमधून सुविचार बोल. कशाला खाली फुकटते हिंदीचा जीव घेतेस? अति लाडानी एडी झालेली लेकरं आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काय होऊ शकत नाही? कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हे प्रभु हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ? हिंदी मराठी क्षमा करा, मला हमसे गलती हो गई. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. 5 सेकंदाचा डायलॉग, तो पण धड बोलत नाही. निदान व्हिडिओच्या शेवटीला 15 सेकंदाचा बॅकग्राऊंड सॉन्ग तरी लाव. ऍटलीस्ट काहीतरी फील तरी येईल. तुझी व्हिडिओ सुरू झाल्याच्या नंतर संपते कधी तेच कळत नाही. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतोच. चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो, पण तुझ्या रील बनवून चुका करतेस ना, तो प्रगतीचा भाग नाहीये. आणि जर तुला असं वाटत असेल की हा तुझा प्रगतीचा भाग आहे, तर तू हिच्या डोळ्यांकडे बघा. मरणाची झोप आली तरी पण हिला रील बनवायची आहे.
जा घरी जाऊन रील बनव. एवढ्याच जंगलात जर कुठल्या वाघाने हिला रील बनवताना पाहिलं ना आणि त्याला जर हे कळलं की हिचं अण्णा वाघ आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याशिवाय त्याची खरी किंमत कळत नाही. सोडली झेप घेतली आकाशी. 何？お前はもう死んでいる。 जे लेकरं त्यांच्या आई वडिलांना त्रास देतात, तो तुमच्या जिंदगानीवर मुतारीवरचा सुविचार वाचून त्यावर रील बनवून 15 सेकंदाचा बॅकग्राऊंड सॉन्ग टाकणारे, तो तुमच्या जिंदगानीवर इंस्टाग्रामवर क्रेंज कंटेंट टाकून सुद्धा स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणणारे, तो तुमच्या जिंदगानीवर 5 सेकंदाचा पांचट डायलॉग बोलून मोटिवेशनल गर्ल असं इंस्टाग्रामच्या बायो मध्ये टाकणारे, तो तुमच्या जिंदगानीवर सगळेच आपल्यासाठी टाळे वाजवणार नाहीत. काही जण आपल्याला बोटही दाखवतील, तर आपल्याला हेही स्वीकारावं. मैं गिरा होया बंदा जमा नीच बलिए ओरा के सिरा पर नहीं. कारण जब तक है जिंदा तब तक है निंदा. हे बघ मुली, तुझ्यासाठी कोणी टाळे वाजवणार नाही. तुला सर्व बोटच दाखवतील आणि जर तुला असं वाटत असेल की तुला सर्व बोट दाखवतात आणि हा तुझा अपयश आहे, पण चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. अगर झुकने से रिश्ता बच जाता है तो झुक जाओ. अगर झुकने से रिश्ता बच जाता है तो झुक जाओ. और अगर हर बार आपको ही झुकना पड़ता है तो रुक जाओ. और आप व्हिडिओ मत बनाव, रुक जाओ. बस ह्या पलीकडे मला जास्त झुकता येणार नाही. अजून जर जास्त मोटिवेशन ऐकलं हिचं तर माझ्या कानातून रक्त येईल. बाकी हा एकदम हलका फुलका रोष होता. बाकी मुलगी खूप टॅलेंटेड आहे, खूप कन्सिस्टन्सी आहे, दिवस रात्र रील बनवते. पण किस्मत के पन्ने वही पलटता है जो दिन रात मेहनत करता है. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन मनुष्य आले असतील त्यांनी जाता जाता तो जो खाली लाल कलरचा बटन दिसतो ना त्याच्यावर फक्त क्लिक करून जा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सक्सेसफुल होण्यासाठी नशिबावर नाही तर स्वतःवर विश्वास असायला हवा. गुड नाईट. टाटा. मुतून झोपा. पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं. पण बाईच्या